गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ आदी अँड आयू. स्वागत आहे तुमचं आमच्या कोस्टल कर्नाटकाच्या या ट्रिपवर. कोस्टल कर्नाटका ट्रिपचा आजचा आमचा 5वा दिवस आणि आज आम्ही आहोत उडुपीमध्ये. काल उडुपीमधील कापू बीच, कापू लाईट हाऊस आणि श्रीकृष्ण टेम्पल व्हिजिट केल्यानंतर आज आम्ही उडुपीतील आणखी काही टुरिस्ट प्लेसला भेट देणार आहोत. तर पहिल्यांदा आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो आणि नंतर आपण भेटूयात पुढच्या लोकेशनवर. चला. हे हॉटेलचं रेस्टॉरंट आहे. हो, इथे पहा केक्स, पेस्ट्रीज, मफिन्स आणि पुढे इथे साऊथ इंडियन डिशेस आहेत. इडली, वडा, डोसा, पराठा, उपमा, शिरा, आलू भाजी, पोटॅटो वेजेस. चला आता नाश्ता करून घेऊयात आणि मग पुन्हा पुढच्या लोकेशनवर भेटूयात. उडुपीपासून 36 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसन्न आंजनेय मंदिराला भेट देण्यासाठी आत्ता आपण निघालो आहोत. हे मंदिर हंगलूर या ठिकाणी असून हनुमानाच्या भव्य आणि आकर्षक मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. आता आपण प्रसन्न आंजनेय मंदिर येथे दर्शनासाठी आलेलो आहोत. येथील हनुमानाची 80 फुटी भव्य मूर्ती खूपच आकर्षक आणि पाहण्यासारखी आहे. हे ठिकाण मुर्डेश्वर उडुपी यांना जोडणाऱ्या नॅशनल हायवेवरच असल्याने इथे तुम्ही उडुपीकडे येताना किंवा उडुपीतून बाहेर पडताना भेट देऊ शकता. यामुळे तुमचा प्रवासाचा वेळ वाचू शकेल. आता आपण सेंट मेरी आयलंडवर जाण्यासाठी ज्या ठिकाणाहून फेरी सुटते त्या ठिकाणी पोहोचत आहोत. सेंट मेरी आयलंडवर जाण्यासाठी आत्ता आपण मल्पे बीचच्या जवळ आलेलो आहोत. उडुपी ते मल्पे बीच हे डिस्टन्स जवळपास 8 ते 10 किलोमीटर आहे आणि इथे येण्यासाठी अराऊंड 20 मिनिट्स लागतात. मल्पे बीचपासनं हे आयलंड जवळपास 5.5 ते 6 किलोमीटर समुद्रामध्ये आहे आणि इथं आपल्याला फेरीने जावं लागतं. ही फेरी तुम्हाला अर्ध्या तासामध्ये सेंट मेरी आयलंडला पोहोचवते. तिथे तुम्ही 1 तास ॲक्टिव्हिटीसाठी घालवू शकता आणि पुन्हा ही फेरी तुम्हाला रिटर्न बीचवर घेऊन येते. आता आपण याचे चार्जेस पाहूयात. इथे तुम्ही माझ्या मागे बघत असाल हे तिकीट काउंटर आहे. इथे या. तुम्ही इथे इन्फॉर्मेशन पाहत असाल तर मोठ्यांसाठी इथे 350 रुपीज चार्जेस आहेत आणि लहान मुलं म्हणजे बिलो 10 इयर्स ओल्ड मुलांसाठी हे 150 रुपीज चार्ज आहे.
सेंट मेरी आयलंडवर उतरल्या उतरल्या सर्वप्रथम आपलं लक्ष वेधलं जातं ते या षटकोनी आकाराच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा रॉक फॉर्मेशनकडे. समुद्राच्या मधोमध असणाऱ्या या बेटावरील ही हिरवीगार झाडी भर उन्हात सावली तर देतातच, शिवाय इथल्या निसर्ग सौंदर्यात भर देखील घालतात. या बेटाची आणखी एक ओळख म्हणजे भारताकडे निघालेला वास्को द गामा हा सर्वप्रथम या बेटावर उतरला होता असं सांगतात. आत्ता आपण सेंट मेरी आयलंडवर आहोत. इथलं वातावरण भारावून टाकणारं आहे. एकतर इथे येण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, जो आपण समुद्रातनं फेरीतनं करतो, तोच विलक्षण अनुभव देऊन जातो. आणि त्यानंतर इथे असणारी नारळाची उंचच उंच झाडी, त्यानंतर इथली पांढरी रेती आणि व्हॉल्कॅनिक इरप्शननं तयार झालेले रॉक फॉर्मेशन, हे सर्व पाहून मन अगदी भारावून जातं. त्यामुळे तुम्ही जर उडुपीला आलात तर हे ठिकाण तुमच्या व्हिजिटिंग लिस्टमध्ये नक्की ॲड करा. सेंट मेरी आयलंडच्या बोटिंग पॉईंटपासून 1.5 किलोमीटर अंतरावर मल्पे बीच आहे. आत्ता आपण मल्पे बीचवर आलेलो आहोत. इथे थोडा वेळ एन्जॉय करूयात आणि त्यानंतर आपण आपल्या हॉटेलवर जाऊयात. कोस्टल कर्नाटकाचा आपला प्रवास आज संपत आहे. या प्रवासाची सुरुवात केली होती आपण गोकर्णपासून आणि तिथून पुढे होन्नावर, मुर्डेश्वर आणि उडुपी या ठिकाणांना भेट देऊन हा प्रवास थांबला. या प्रवासादरम्यान आपण कर्नाटकातील सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरं आणि इथली स्वादिष्ट खाद्यसंस्कृती याचा अनुभव घेतला. इथल्या लोकांनी या गोष्टी खूप छान पद्धतीने जतन करून ठेवलेल्या आहेत. तर आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या ट्रिपवर. टिल देन, टेक केअर, गुड बाय.